मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी बोलणार आहे संघाची 100 वर्ष आणि वागळे की दुनिया. मी खर तर गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये कुठलाच व्हिडिओ बनवला नाही. त्याचं कारण असं की मध्ये पावसाळी अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये आपण बघा, आपण मतदार म्हणून निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात, कोणी आमदार ते हाणामाऱ्या काय करतायत, टॉवेल आणि लुंगी बांधून त्या कर्मचाऱ्यांना ते जेवण नीट नाही असल्या काही म्हणजे किरकोळ फालतू कारणासाठी आपण सार्वजनिक जीवनामध्ये जगतोय आणि आपण लुंगी आणि टॉवेल बांधून जर एखाद्या कामगाराला मारतोय तर आपण सहजासहजी व्हायरल होऊ याचंही भान नसावं का. ते कोणी आमदार ते कृषी मंत्री ह्याच्यावर रम्मी खेळत होते मोबाईलवर. आपण सार्वजनिक जीवनामध्ये आहोत. आपल्याला ठीक आहे, तुम्ही मनुष्य आहात, तुम्ही काम करता, आम्ही सुद्धा काम करतो. पण मी आता डॉक्टर म्हणून पेशंट बघत असताना मी बरं मोबाईल ओढून व्हिडिओ गेम्स वगैरे खेळत नाही. नाही बघून चालत, तसं वागून चालत नाही. मला पेशंट जे बोलतात त्यांच्याकडे मला लक्ष द्यावंच लागतं. तसं तुम्ही ज्यावेळेस विधानसभेमध्ये रिप्रेझेंट करता तुमच्या मतदारसंघाला, त्यावेळेस तुमची आमच्यासारख्या लोकांची अपेक्षा एकच असते की तुम्ही कान देऊन प्रत्येक शब्द आणि शब्द तिथे ऐकला पाहिजे. आणि कान देऊन, कारण आम्हाला काय की एकदा मतदान झालं की आमच्या हातात नंतर काहीच राहत नाही. मग तुम्ही तिथे जाऊन जेवणासाठी हाणामाऱ्या करा, नाहीतर त्या सभागृहामध्ये जाऊन रमी खेळत बसा. आम्ही काहीच करू शकत नाही. माणिकराव कोकाटे मंत्री, आमच्या हातात काही राहतच नाही ना, आम्ही काय करू शकणार. सर्वसामान्य मतदार म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळं एकंदरीत कोणी ते पैशाची बॅग काय मी आणली आणि ते पैसे मोजतानाचे व्हिडिओज वगैरे, ह्या गोष्टी सार्वजनिक जीवनामध्ये असताना ह्या गोष्टी आपल्या सहजासहजी व्हायरल होऊ शकतात. याचं भान या मंत्री पातळीवरच्या किंवा आमदारांसारख्या लोकांना राहू नये याचं आश्चर्य वाटतं. याचं खरंच आश्चर्य वाटतं. पुन्हा पुन्हा त्याच चुका. जीभ घसरली, जीभ सैल सुटली, हात पण आता सैल सुटायला लागलाय, हात पाय सुद्धा. या गोष्टींना अर्थ नाही. मतदार म्हणून आम्ही ज्या अपेक्षेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे, किंबहुना आता त्याचं शरम लाज वाटण्याच्या पलीकडे गेलेली आहेत ही लोक, असं माझं स्पष्ट मत आहे. असो, मी आता एका चांगल्या विषयाकडे वळतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नुकतीच 100 वर्ष झाली. 1 ऑक्टोबर 2025 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाली. आणि मी त्याच्या शीर्षकामध्ये मी जोडले की RSS ची 100 वर्ष आणि वागळे की दुनिया. याच्यावर ज्येष्ठ पत्रकार आदरणीय निखिलजी वागळे यांचा एक व्हिडिओ आलेला आहे. संघावर टीका करणारा, अर्थातच तो टीका करणारा आहे, तुम्ही सोशल मीडियावर तो बघितला असेल. मी इतक्या उशिरा का जागा झालो, कारण माझ्या वैयक्तिक काही अडचणी म्हणा, माझी कामाचा उपद्व्याप, सगळा व्याप सांभाळून मला करावं लागतं. त्यामुळे मी काही प्रोफेशनल पत्रकार वगैरे नाहीये किंवा कोणी अगदी मोठा विचारवंत नाहीये किंवा भाऊ तोरसेकरांसारखा असा नामवंत पत्रकार सुद्धा नाहीये. परंतु एक सामान्य माणूस म्हणून मनामध्ये ज्या ज्या गोष्टी खटकतात त्या आपण व्यक्त केल्या पाहिजेत, असा माझा प्रामाणिक प्रयत्न. कारण कदाचित माझा हा आवाज हा हजारो नव्हे लाखो लोकांचा आवाज असू शकेल, लाखो कोट्यावधी लोकांचं हेच म्हणणं असू शकेल आणि राज्यकर्त्यांपर्यंत सुद्धा हे म्हणणं पोहोचावं. वागळे साहेबांच्या इतका मी काही प्रदीर्घ अनुभव, मला पत्रकारिता वगैरे माझा प्रांत नाही तो, परंतु निखिलजी वागळेंनी अनेक त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहे की असं म्हटलं जातं किंवा जी सत्य परिस्थिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक टीमवर्क म्हणून, एक संघटना म्हणून जगातली सर्वात मोठी संघटना आहे. निखिलजींनी पहिलंच त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलंय की RSSचं कुठलंही रजिस्ट्रेशन, गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा तुकाराम महाराजांनी संत पदाच्या शोधामध्ये ते कधीच नव्हते. आपण त्यांना संत केलं, आपण त्यांना श्री संत तुकाराम महाराज म्हणतो. त्यामुळे त्याच्यासाठी कुठलं रजिस्ट्रेशन लागत नाही असं मला स्वतःला वाटतं, की म्हणून आपलंही हेच मत असावं. आणि समजा नसेल रजिस्ट्रेशन तरी पण कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी, वागळेंनी एक फार मोठे आक्षेप नोंदवलेले आहेत की जे मला असं वाटतं पुढे होऊन माझ्यासारख्या माणसानं हे त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे. आक्षेप नंबर 1 की संघाची विचारधारा ही मुळात मुसोलिनीची विचारधारा. इटलीला मुसोलिनीचं वास्तव्य होतं आणि हेडगेवारांचे जे गुरु होते, हेडगेवार ज्यांना गुरु
मानत ते गुरु थेट मुसोलिनीला भेटायला त्या काळामध्ये रोममध्ये, इटलीमध्ये गेले होते आणि मुसोलिनीचा प्रभाव हेडगेवारांच्या मनावर होता आणि त्याच्यामध्ये त्या जसं एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे अगदी टोकाची भूमिका घेणार असं जे फॅसिस्ट विचारसरणी, ही संघाची फॅसिस्ट विचारसरणी राहिलेली आहे. मुळात त्यामुळं मुसोलिनी संघ, फॅसिस्ट विचारसरणी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या तत्वतः आज या क्षणाला 2025 मध्ये अजिबातच न पटणाऱ्या आहेत. मी 100 वर्षाचा इतिहास सांगायला मी काही 100 वर्ष माझं वय नाहीये, परंतु जे काही 40-50 वर्षाचा आपण अनुभव जर संघाचा बघितला तर तुम्ही सांगा की नॅचरल कॅलॅमिटीज, तो सौराष्ट्रामध्ये झालेला भूकंप, सुनामी आपल्याला आठवत असेल. सुनामीच्या काळामध्ये त्या केरळ, तमिळनाडू, जे भारताचं कन्याकुमारी, ते जे शेपटीसारखं जे टोक आहे तिथे प्रचंड मनुष्यहानी. आत्ताची जी नुकतीच वयात आलेली मुलं किंवा अगदी तरुण जे असतील त्यांना कदाचित आठवतही नसेल. सुनामी ही अत्यंत प्रचंड, म्हणजे जपान वगैरे तिकडे कुठेतरी भूगर्भामध्ये भूकंप झाला आणि त्याच्या इतक्या महाकाय लाटा उसळल्या होत्या. बहुधा तो मलेशिया वगैरे भागामध्ये त्याचा केंद्रबिंदू असावा. इतक्या महाकाय 2-2, 4-4 मजली लाटा उसळल्या आणि समुद्र अक्षरशः जमिनीवर त्यानं जी काही बंदराची ठिकाणं असतील, होड्या तर उलट्या पालट्या केल्याच, परंतु जी लगतची जी घरं आहेत त्याच्यामध्ये समुद्रानं धडका मारून सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. हजारो माणसं, जनावरं, कुत्री, मांजरं, गाया, म्हशी सगळं समुद्रानं गिळंकृत करून टाकलं आणि तिथे साथीचे रोग पसरले. सगळ्यात पहिल्यांदा तिथे कोण पोहोचलाय? मदतीचा हात कोणी दिलाय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. जम्मू आणि काश्मीरमध्ये असाच विनाशकारी भूकंप झाला होता, त्यावेळेस कोण पोहोचलं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. सौराष्ट्रमध्ये मोदी, पंतप्रधान मोदी त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते. सौराष्ट्रमध्ये अत्यंत विनाशकारी भूकंप झाला. हजारो लोक, लाखो लोक बेघर झाली. हजारो लोक त्या भूकंपामध्ये, काही इमारती ज्या पडल्या त्याच्यामध्ये जसं किल्लारीला घडलं होतं तसा सौराष्ट्रामध्ये भूकंप झाला. त्याच्यामध्ये जी जीवितहानी झाली, जे काही मृतदेह बाहेर काढायचे होते किंवा जिवंत माणसं जी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी कोण पहिल्यांदा धावलं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक धावलेली आहेत. अगदी रिसेंट उदाहरण सांगतो मी. जे बद्रीनाथ, केदारनाथ तिकडे उत्तराखंडमध्ये जे लँडस्लाइड आणि जो महापूर आला त्याच्यामध्ये मदतीला कोण धावला? ज्यावेळेस एनडीआरएफ जवान जितक्या वेगानं धावतात आणि पोहोचण्याचा प्रयत्न करतात तितक्याच वेगानं न सांगता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिथे हजर असतो. मिसेस प्रियांका गांधी वड्रा यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाड, जिथे ते माळीणीसारखं भूस्खलन झालं आणि चिखलाची रबडी झाली अक्षरशः, त्या चिखलाखाली आणि मातीच्या ढिगाऱ्यांखाली शेकडो लोक, जो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळेच गांधी परिवार तिथून कायम निवडून येऊ शकतो. जरी तिथे कम्युनिस्टांचं सरकार असलं तरी सुद्धा काँग्रेसचा उमेदवार तिथे एक गठ्ठा मुस्लिम मतं पदरात पडू शकतात, अशी तिथली परिस्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यांदा पोहोचलेला आहे. त्यानं भेदभाव केला का सांगा तुम्ही, की हा हिंदू आहे ह्याला वाचवा, हा मुस्लिम आहे ह्याला मरू द्या? अजिबात नाही, अजिबात नाही. एवढंच काय, मी स्वतः घेतलेला अनुभव सांगतो, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी कृपा करून दर्शकांनी सुद्धा गैरसमज करून घेऊ नका की मी कुठल्या तरी संघटनेचा किंवा कुठल्या तरी ब्रिगेडचा किंवा कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता, नेता वगैरे, अजिबात नाही. परंतु ज्या गोष्टी मनाला पटत नाही त्या तुमच्याशी बोलणं मला क्रमप्राप्त आहे. मला बोलावं असं वाटतं की हे आपण आपलं मन दाबून किती काळ आपल्या व्यथा अशाच मनात दाबून ठेवायच्या आणि का ठेवायच्या? ज्यावेळेस सोशल मीडिया सारखं, युट्यूब सारखं ज्यावेळेस साधन उपलब्ध आहे की वागळेंचं मत आणि त्यांच्या बरोबरीनं मत व्यक्त करणारे काही व्हिडिओज आहेत, तर त्यांच्या समान विचारांच्या लोकांची जर एक फळी तयार होऊ शकते, तर तुमच्या माझ्यासारख्या एकसारख्या विचारांची आणि ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे त्या लोकांमध्ये हा विचार का पसरू नये? कारण ही संघभावना आहे, संघभावना आहे. मी स्वतः घेतलेला अनुभव सांगतो. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. मला माझे एक असेच पेशंट कम मित्र झालेले आनंद पवार, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतात पुण्यामध्ये. टिळक रोडलाच माझा दवाखाना आहे. ते आनंद पवार सुद्धा टिळक स्मारक मंदिरच्या जवळपास त्यांचं व्यवसाय, दुकान वगैरे काहीतरी आहे.
तर त्यांचा मला फोन आला, की डॉक्टर साहेब 2020 ची गोष्ट आहे. कोरोना काळ, की ज्या काळामध्ये लोकं एकमेकाला स्पर्श करायला घाबरत होती. कोणी खोकला, आपण आठवून बघा त्या ईश्वरपूर, त्यावेळचं इस्लामपूर. ईश्वरपूरमधलं एक कुटुंब परदेशातून आलं आणि ते बाळ कसं खोकताना असं बेडवर आरडाओरडा करत पळतंय, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. इतकी लोकं घाबरलेली होती त्या कोरोनाला. तर कोविडच्या कारणासाठी आपण तपासणी शिबिर राबवतोय आणि तपासणी शिबिरासाठी लोकांना आपण बोलवू शकत नाही, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. असा मला आनंद पवारांचा फोन आला. त्यांच्या पाठोपाठ माझे एक मित्र आहेत, श्रीयुत कौस्तुभ करंदीकर. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी मोठे कार्यकर्ते आहेत. त्यांचा मला फोन आला, की डॉक्टर तुम्ही याल का? म्हटलं येतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. पेशंटच्या भीतीनं मी असं येतो येतो घाबरत असं उत्तर दिलं नव्हतं. म्हणलं आपली मैत्री पण तेवढीच आहे आणि शेवटी माझा जन्म रुग्णसेवेसाठी झालेला आहे. मी नक्की येतो. मला आबासाहेब गरवारे कॉलेजवर त्यांनी बोलवलं. तर आबासाहेब गरवारे कॉलेज जे आहे पुण्यातलं, डेक्कनच्या जवळ, तिथे एक अन्न छत्रालय त्यांनी सुरू केलं होतं. तिथे एक होतं आणि रसिक धारीवाल कॉलेज की माणिकचंद धारीवाल इन्स्टिट्यूट, ज्या देहू रोड ते कात्रज हा जो बायपास रोड आहे त्या ठिकाणी एक अन्नछत्र. तिथे अन्नाची पाकिटं तयार करून झोपडपट्टी सारख्या परिसरामध्ये ज्या लोकांना अन्न धान्य, कारण काही खरेदीला असं दुकानं बंद सगळी, ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांच्याकडे रेडीमेड स्टॉक घरामध्ये नव्हता, त्यामुळे अशी लोक उपाशी मरू नयेत, किंवा जी मोदीजी आवाहन करत होते की जे परप्रांतीय त्यांनी कृपा करून जाऊ नये, तुमची सगळी व्यवस्था मी जागच्या जागेवर करू, जेवणा खाण्याची, आपल्याला उपाशी मरू देणार नाही, त्याला अनुसरून संघाचे ही जी टीम्स ज्या होत्या त्या रोज सकाळ संध्याकाळ टेम्पोमध्ये अन्नाची पोळी भाजी वरण भात जे काही असेल त्याची पाकिटं तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डिस्ट्रीब्यूट करत होती. हे मी स्वतः डोळ्यानं बघितलंय. मी गेलो तिथे, म्हणले ते प्रत्येक जण ओळीनं आपलं ती चौकोनी आयताकृती जी प्लेट असते जेवणाची, ती प्लेट घेऊन, मी पण प्लेट घेऊन नंबर लावला. तर त्या प्लेटमध्ये एक भाजी, एक पोळी, थोडा वरण भात, लोणचं, बसा लाईन मध्ये जाऊन जेवायला. आपलं आपलं जेवण झालं. सगळी नामवंत राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते तिथे होते. जो तो आपापलं ताट उचलून त्या डब्यामध्ये टाकत होता. कोणामध्येही कसलाही मी मोठा, मी वयानं मोठा, मी हुद्द्यानं मोठा, कसलाही अहंकार नाही. मी कोण, माझी प्रतिष्ठा काय, मी किती श्रीमंत आहे, किंवा मी माझं स्टेटस काय आहे, कसलाही आविर्भाव न मिरवता सगळी लोक आपलं आपलं जेवण घेत होते आणि आपापलं ताट, फुलपात्र असेल ते टाकत होते घासायला. तिथून मला ते पीपी किट वगैरे देण्यात आलं. माझ्या बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 6 लोक, त्याच्यामध्ये 2 ट्रेंड ब्रदर होते. आणि मग आम्ही भवानी पेठ परिसर, जो पोलिसांनी बंदोबस्तामध्ये ठेवला होता, भवानी पेठ डायस प्लॉट, आपल्याला आठवत असेल हॉटस्पॉट, ते हॉटस्पॉट का झाले त्याची स्टोरी पण ऐका आता. मी ह्या स्वयंसेवक लोकांचं पथक घेतलं. आम्ही तिथे गेल्यानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली, पोलिसांनी लगेच आम्हाला जाऊ दिलं, एका पिंपळाच्या पाराजवळ ते पीपीई किट परिधान केलं, गॉगल लावला, संपूर्ण तोंड झाकलेलं, उन्हाळ्याचे दिवस, संपूर्ण बंदिस्त, आणि ती टेम्परेचर गन हातामध्ये. अक्षरशः 2-2.5 फुटाची अशी बोळं होती. काही म्हातारी लोक बाहेर जे फ्लेक्स असतात ते फ्लेक्स टाकून त्याच्यावर पत्ते खेळत बसले, कारण वेळ घालवायचा कसा. बकरीला कुठेतरी गवत बांधलं होतं, त्याच खांबाला खुंटीला बकरी पण तिथं चरत होती. आणि ह्या घरात टेम्परेचर गन लावायची, टेम्परेचर नोंद करायची. सरासरी तुम्हाला सांगतो, मला चांगलं आठवतंय, सरासरी 60% लोकांचं तापमान 99 डिग्री फॅरनाईट पेक्षा जास्त होतं. म्हणजे जो प्रादुर्भाव झाला होता तो ह्यूज, फार मोठ्या प्रमाणात झाला होता. तर ही तपासणी आम्ही केली. मास्क होते आमच्याकडे, ते मास्क वाटले. आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथिक औषध मी माझ्या वतीने काही बाटल्या दिल्या होत्या. त्या स्वयंसेवक प्रत्येक घरामध्ये त्या बाटल्या देत होते. त्यांची नावं, वय, मोबाईल नंबर, सगळ्याची नोंद पटापट स्वयंसेवक घेत होते. म्हणजे असं नाही की डॉक्टरांना पुढे ढकला आणि आम्ही आप लढो हम आपके कपडे संभालते, असं नाही. ते अशिक्षित, म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या अशिक्षित असून सुद्धा त्यांनी त्या गरवारे कॉलेजमध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं. त्याप्रमाणे सॅनिटायझेशन वगैरे सगळं सांभाळून
योग्य अंतर ठेवून, कीप सेफ डिस्टन्स, हे योग्य अंतर ठेवून त्या लोकांना धीर देण्याचं काम करत होते. ज्यावेळेस आपण टीव्हीवर जे बघतो ना, पोलिसांनी पकडले आणि एका मध्ये टाकतात आणि ती पोरं आरडाओरडा करून, ते फार प्रसिद्ध झाले ते व्हिडिओज. त्या आरडाओरडा करणारी मुलं, चल आता तुला कोविड झाला म्हणून पोलिसांनी टाकलंय, मग ती त्यांची कशी भंबेरी उडाली. जे बस्ती के दादा जो होते हैं, तर त्यांची कशी भंबेरी उडाली याचे व्हिडिओज त्यावेळेस खूप व्हायरल झाले होते. आणि पोलीस कसा प्रसाद देत होते लाठीचा याचे पण व्हिडिओज व्हायरल झाले होते. त्यामुळे इतकी दहशत होती त्या आजाराची. आणि का नसावी, कोट्यावधी लोक जगभरामध्ये गेलेली आहेत. कोट्यावधी लोक 21च्या साथीमध्ये तर 2021 मध्ये तर भारतामध्ये प्रचंड मोठी हानी झाली. सांगायचं तात्पर्य असं की त्यानंतर आम्ही बाहेर आलो. आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये, तिथे ते पीपीई किट कसं काढायचं याचं ट्रेनिंग आम्हाला दिलेलंच होतं. तर त्याप्रमाणे पीपीई किट ते बरोबर कुठेही धक्का न लागता ते वाइंड अप करून त्याच्या बॅगमध्ये टाकून आम्ही ते नंतर आबासाहेब गरवारे कॉलेजवर डिस्पोज केलं. अंघोळ केली, कपडे बदलले आणि म्हणाले आता अहवाल लिहा तुमचा. म्हणलं आता काय लिहू अहवाल. जनरली असं असतं की लोक खोटा अहवाल लिहा, काय नाही विशेष काय नाही असं लिहा, असं जनरली असतं. पण ती जी संघाची तिथे जी लोक होती त्यांनी सांगितलं की डॉक्टर तुम्ही जे बघितलंय ते लिहा. त्यावेळेस मला चांगलं आठवतंय, आत्ताचे जे मंत्री आहेत ना मुरलीधर मोहोळ, ते मुरलीधर मोहोळ त्यावेळेस पुण्याचे महापौर होते. तर त्या महापौरांकडे तर ते अहवाल जाणार होते. तर मी लिहिलं होतं स्पष्टपणे की 60% लोकांचं 99 डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त टेम्परेचर आहे, इतके टक्के लोक शिंकतायत, इतक्या टक्के लोकांना खरोखरच ताप जाणवलेला आहे, अंगाला हात लावला त्यांचं त्यांनीच बघितलं होतं, थर्मामीटर कोणाकडे असणार, खोकतायत किती जण, त्याची संख्या आम्ही सगळं मेन्शन केलेलं. तो अहवाल दिला आणि त्या दिवशी संध्याकाळी पुणे महानगरपालिकेमध्ये तो अहवाल पोहोचला. त्या दिवशी संध्याकाळी भवानीपेठ हा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला. आता आपल्याला लक्षात आलं असेल त्या हॉटस्पॉट मागची कथा. त्याप्रमाणे माझ्याबरोबर अनेक लोक होते. डॉक्टर आनंदभूषण रानडे, ऑन्को फिजिशियन, प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ आहेत, हे सुद्धा स्वयंसेवक म्हणून एका डायस्प्लॉट की कुठल्या याच्यामध्ये गेले होते. अशी अनेक डॉक्टर लोक, माझे मित्र परिवारामधले असे अनेक लोक. आम्ही अँब्युलन्स घ्यायचो, 4-6 आमच्या बरोबर असिस्टंट दिलेले असायचे संघाचे, पण आमच्या बरोबर होते ते खांद्याला खांदा लावून काम करणारी लोक मी बघितलेली आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काय केलं की माझे मित्र कौस्तुभ करंदीकर मला एकदा न्यायला आले, म्हणाले चला. म्हणलं चला. त्यांना आता मित्र म्हणल्यानंतर चला कुठं कधी काही विचारत नाही मी. बसा गाडीवर बसलो. त्यांनी मला एक पौड रोडला एका स्टुडिओमध्ये नेला. त्या स्टुडिओमध्ये म्हणाले की आता तुम्ही लोकांना डॉक्टर म्हणून काय सांगाल, की तुमचा अनुभव काय आहे, किंवा ते आर्सेनिकम अल्बम का घ्यावं वगैरे, काय प्रिकॉशन्स घ्यायच्या, समाजामध्ये का मिसळायचं नाही, एकत्र का जमायचं नाही, शिंकायचं कसं, खोकायचं कसं, मास्क कसा वापरायचं, ह्या सूचना तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी 3 भाषांमध्ये माझं रेकॉर्डिंग, आजही RSS ची जी कुठली वेबसाईट असेल ना त्याच्यामध्ये 2020चं माझं रेकॉर्डिंग तुम्हाला बघायला मिळेल. तर 3 भाषांमध्ये ते रेकॉर्डिंग संघानं केलं त्या स्टुडिओमध्ये आणि ते लगेचच्या लगेच प्रसारित केलं की जेणेकरून समाजाला कळावं की आपल्यातलाच एक माणूस डॉक्टर दीपक जगताप हा जाऊन प्रत्यक्ष त्या लोकांना भेटलेला आहे, त्यांना धीर दिलेला आहे, त्यांचं निरीक्षण काय आहे हे पोहोचवण्याचं काम त्यावेळेस संघानं केलं. आणि याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. वागळे साहेब, अहो जरा विचार करा की ठीक आहे, जी पराकोटीचा धार्मिक द्वेष पसरवणारा संघ आहे का, तर मुळीच नाही. जसा कौस्तुभ करंदीकर हा माझा मित्र आहे, तसा माझा आनंद पवार पण मित्र आहे. माझ्याकडे सासवड गावामध्ये नाभिक समाजाची चांगली चांगली लोक ही RSS मध्ये आहेत, चर्मकार RSS मध्ये आहेत. त्यामुळे RSS ला कोणाचंच वावडं नाहीये. हे विनाकारण सगळं उठायचं आणि ब्राह्मण या जातीवर नेऊन सोडायचं. अलीकडे टीका करायला समाजवादी नेते म्हणलं की टीका करायला ब्राह्मण हा अतिशय सॉफ्ट आणि सगळ्यात योग्य टार्गेट असतं, की पटकन त्याला टार्गेट करा आणि मग किती झोडायचं तेवढं झोडा. मनुस्मृती घुसवायची त्याच्यामध्ये. मनुस्मृती वागळेंनी सुद्धा वाचलेली नसणार 100%, कारण वाचलेलं असेल तर वागळे मनुस्मृतीचा उल्लेख करणार नाहीत. मनुस्मृतीमध्ये काय काय कलम आहेत आपल्याला सांगू काय, अगदी किरकोळ कलम सांगतो. महिलांना मंदिरामध्ये प्रवेश नाही, हे म्हणून कोण जो ब्राह्मण असेल, आदी ब्राह्मण 3000 वर्षापेक्षा जास्त काळ त्याला होऊन गेले, त्यानं जे लिखाण करून ठेवलंय ते प्रॅक्टिकल आहे का, आता फिजिबल आहे का,
ते प्रॅक्टिकल ह्याच्या वेळेस मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रियांनी घराच्या बाहेर राहावे. ब्राह्मणांच्याच मुलींनी ह्या गोष्टींना विरोध केला असता. आता जर हे ऍप्लिकेबल असतं ना मनुस्मृती ब्राह्मणांसाठी, तर त्या मुलींनीच पहिल्यांदा त्याचा निषेध केला असता आणि ते पायदळी तोडून टाकली असती मनुस्मृती वगैरे. त्यामुळे तुम्ही जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा संघाचं काम बघा ना. सोशली इतक्या मोठ्या प्रमाणात काम. नागपूरला जिथे त्यांचं हेडक्वार्टर आहे तिथे एक महाप्रचंड असं हॉस्पिटल राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उघडलेलं आहे. वागळेंनी त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की संघानं गेल्या 100 वर्षात असा कुठला लीडर उभा केलाय, कारण संघ हा सगळ्यांना समानतेनं जोखतो आणि त्याच्यामध्ये लिडरशिप तयार करण्याची क्षमता नाही. कुठला लीडर तयार केलाय? नरेंद्र मोदी कोण आहेत? नरेंद्र मोदी पंतप्रधान, स्वयंसेवक आहेत. नितीन गडकरी स्वयंसेवक आहेत. आपले आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वयंसेवक आहेत. आता अशी किती नावं सांगायची की जी सोशल लाईफ म्हणजे सामाजिक जीवनामध्ये ज्यांच्यावर विशिष्ट अशा जबाबदाऱ्या सोपवल्या गेलेल्या आहेत, त्याच्यात त्यांनी त्यांची लिडरशिप सिद्ध केलेली नाहीये का? केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मनुस्मृतीवर मी परत येतो, की मनुस्मृतीवर अशी जी काही कलमं आहेत ना की ज्याचा इन्कार दस्तूरखुद्द ब्राह्मण समाजातल्या महिलांनीच पहिल्यांदा पुढे होऊन केला असं, की फेकून द्या, हे फालतूपणा आहे. कारण अत्यंत ऍडव्हान्स्ड आणि प्रगत विचारशैली असणारी लोक आहेत. आणि आता 2025 साली आपण 100 वर्षापूर्वी संघाचं धोरण आणि हेडगेवार असे होते. हेडगेवारांपेक्षा आता मोहन भागवत काय करतात हे महत्वाचं आहे. आता ते देशाला दिशा देत आहेत का हे महत्वाचं आहे. एकही त्यांच्यातला स्वातंत्र्य सैनिक नव्हता. कसा असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुळात त्याची एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, आपण कुठलंही एखादं काम ठरवतो त्याला एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ज्याला म्हटलं जातं, उद्दिष्ट. तर उद्दिष्ट काय होतं संघाचं? उद्दिष्ट त्यावेळेस हिंदूंचं संरक्षण, हिंदूंची एकजूट, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार. हिंदू धर्माची एकजूट, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार, धर्मांतर रोखणं, ही त्यांनी त्यांची एम्स ऑब्जेक्टिव्ह ठरवून घेतलेली होती. त्याच्याशिवाय जी लोक एकत्र येऊ शकतात ती एकत्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घ्यायला ती कुठल्या पार्टीचीच, काँग्रेस पार्टीचीच असली पाहिजे असं थोडंच आहे. काँग्रेसचीच असली पाहिजे असं थोडंच आहे. कितीतरी आमच्या गावामध्ये कित्येक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले ज्यांचा कुठं पत्ता सुद्धा नाही इतिहासामध्ये, कुठेही इतिहासामध्ये नोंद झालेली नाही, की ज्यांना आमच्याकडे होले म्हणून माळी समाजाचा ग्रस्त होता, ज्यांना तिरंगा झेंडा फडकवला म्हणून त्याला आमच्या गांधी मैदानावर फाशी देण्यात आला. कुठल्या इतिहासात नोंद आहे त्या होलेंची? त्यामुळं मला असं वाटतं की वागळे की दुनिया ही अजब आहे. तुम्ही टीका करा, तुम्ही पत्रकार आहात आणि कृपा करून म्हणजे त्यांनी सुद्धा गैरसमज करून घेऊ नये. मी अजिबात म्हणजे त्यांच्या इतका मुळीच मोठा नाही. पत्रकारितेमधला सांगोपांग, लेफ्ट राईट उपर नीचे सगळ्या गोष्टी ज्या माणसाला माहीत आहेत अशा मध्ये वागळे साहेब मोडतात. त्यामुळे ते IBN लोकमतला सुद्धा प्रमुख संपादक म्हणून काम करत होते. परंतु जे अनुभव मी घेतलेले आहेत ते कमालीचे प्रेरणादायक आहेत आणि कुठल्याही कारणानं का होईना समाजानं एकत्र येणं ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते काम नेटानं करतोय. तुम्ही निंदा अथवा वंदा, त्यांचं काम थांबलेलं नाहीये. नागपूरमध्ये जसं हॉस्पिटल उभारलेलं आहे अद्यावत, तसंच हॉस्पिटल संभाजीनगर मध्ये उभारलेलं आहे आणि त्यापेक्षाही मोठं आणखीन एक हॉस्पिटल 1000 रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल असं पुण्याच्या मुस्लिम बहुल भागामध्ये एक सुसज्ज रुग्णालय तयार होतंय. त्यामुळे की संघ जातीवर आधारित, धर्मावर आधारित काही काम करतो या आक्षेपाला सरळ सरळ कात्री लावणाऱ्या या गोष्टी आहेत. जनतेनं वागळे साहेबांना जे म्हणायचं ते म्हणू द्या. त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं आणि किती त्या गोष्टींचा जय जयकार करायचा तो त्यांचा प्रश्न आहे, किंवा जे तशा विचारसरणीच्या आहेत त्यांचा. पण ज्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत या मी तुमच्याशी शेअर केल्यात. संघ सामाजिक दृष्ट्या त्यांची जी बांधिलकी आहे, लाखोंचे चेक मी देणग्या देताना लोकांना बघितलेलं आहे. ब्राह्मणांनी देणग्या देताना बघितलेलं आहे, मी बघितलेलं आहे स्वतः. तर किती समाजाची
तुम्ही आता छिन्न विच्छिन्न जाती, पोट जाती म्हणजे धर्मापासून सुरुवात करायची, ते अगदी आणि आपण जाहीरपणे सोशल मीडिया हे जाहीर प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर त्याची शगलं पाडत बसायची. हे मला असं वाटतं योग्य नाही. संघाचं काम त्यांनी बरेच आक्षेप घेतलेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. आणि संघाचं जे काम आहे ते माझ्यासहित अशा कोट्यावधी लोकांना मनोभावे आवडलेलं आहे. धन्यवाद.